शिवाजी महाराजांच्याकडे बघायची जी दृष्टी आहे, आता अजून एक उदाहरण दे. हे दुसऱ्या माणसाने दिलं आहे. त्या माणसाचं नाव आहे जयराम पिंडे. हा जयराम पिंडे इथं मार्कंडा म्हणून डोंगर आहे ना, वणीच्या जवळ आहे बघा. त्याचा बाप तिकडे एक किल्लेदार होता, त्याचं नाव गंभीरराव. हा गेला बंगलोरला. जयराम तो शहाजीच्या समोर त्यांनी 12 नारळ लावून ठेवले. शहाजीराजे म्हणाले, या 12 नारळाचं प्रयोजन काय? म्हणाला, मी 12 भाषात काव्य करतो. मग त्यांनी काव्य वगैरे केलं. मग ती समस्या घातली. मी सांगितलं शतकेंद्रम न बस्तलम म्हणून. मग शहाजी राजांच्याबद्दल त्यांनी काव्य रचलं, छोटंसं आहे. त्यांची दिनचर्या त्यांनी सांगितलं. एखाद्या राजासारखे कसे शहाजीराजे तिथं वावरत आहेत. ते पहाटे उठायचे, भाट त्यांना आळवायचे सगळ्या ह्याच्यातनं. मग शहाजीराजे प्रातर्विधी उरकायचे, त्यांच्याबरोबर त्यांचे पुरोहित असायचे. मग परात आणायची तुपाची, त्याच्यात शहाजीराजे स्वतःचा चेहरा बघायचे. मग तिथनं नुकतंच नदीतनं बाहेर आलेला एक डुक्कर, एक ठेंगू माणूस वगैरे असे फिरवायचे दिवस चांगला जावा म्हणून. आणि मग तिथं जी त्यांची नवगजी होती, त्या नवगजीत शहाजीराजे हातातल्या तलवारीच्या मुठीवर हात ठेवून आधीच सगळे लोक बसलेले असे की तिथे शहाजीराजे प्रवेश करायचे. मग दरबाराचं काम चालायचं. त्याच्यात तो असं म्हणतो आहे की शहाजीराजांचं तर त्यांनी लिहिलेलंच आहे, पण तो शिवाजी महाराजांना उद्देशून हा माणूस असं म्हणतो आहे, जयराम पिंडे, ऐका. कलियुग सकल प्रबल यवन वन निदलन करकलित करवालोदित प्रताप दिनकरस्य. आणि पुढं जाऊन त्याने श्री शिवराजस्य असं म्हटलं. ते शिवराजस्य कधी आहे? शिवाजीराजा काय आहे? कलियुगात सकल प्रबल झालेल्या, सकल प्रबल यवन दल, या यवनांची जी दलं प्रभावित झाली, त्यांचं निर्दालन करण्यासाठी जी तलवार आहे, त्याचा प्रताप आणि प्रभाव आपल्याला दिसतो आहे असं म्हणतात.